हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पहिला टॉपिक कव्हर केल्यानंतर आपण डायरेक्ट तिसऱ्या टॉपिकला स्टार्ट केलेला आहे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. या टॉपिकमध्ये एक दोन लेक्चर आपले ऑलरेडी झालेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्टेट्स ऑफ मॅटर घेतलेला आहे, गॅस लॉज पाहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल हे आर्टिकल आपण घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपलं लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण रिलेशन पाहिलेलं आहे, कायनेटिक थेअरी, कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरमधलं. त्याचबरोबर आपण रूट मीन स्क्वेअर व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम या टाईपचे एक आपण आर्टिकल घेतलं आहे. तर या आर्टिकलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जो पार्ट घेणार आहे तो म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. द स्पेसिफिक हीटचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे. पहिल्यांदा स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्णता, म्हणजे ग्रॅमचा सबस्टन्स दिलेला आहे, पदार्थ दिलेला आहे आणि याचं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर 1 डिग्री केल्विन मधून वाढवण्यासाठी त्याला जे आपण हीट देतो त्या हीटलाच म्हटलेलं आहे स्पेसिफिक हीट किंवा विशिष्ट उष्णता. डेफिनेशन कशी होणार आहे? अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू अ युनिट मास ऑफ गॅस टू इन्क्रीज इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सियस इज सेड टू बी स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीटचे परत दोन पद्धतीने आपण हीट देऊ शकतो गॅसला. एक म्हणजे त्या गॅसचं जर आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर तो एक टाईप होणार आहे, म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तो जो काय गॅस आहे त्या सिलेंडरमध्ये आपण गॅस भरलेला आहे, त्या गॅसच्या अक्रॉसचं जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर हा एक फॉर्म्युला तयार होतो. तो जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरचं जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर जो फॉर्म्युला मिळतो दॅट इज द CV, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे युनिट मास ऑफ गॅससाठी आहे. वन त्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट पण म्हटलं जातं. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स त्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये. आता याच्यानंतर युनिट 1 मोलचा आपण विचार केला तर हेच फॉर्म्युला असणार आहे, फक्त एक कॅपिटल C असणार आहे आणि P तसंच असणार आहे. इथं परत हे कॅपिटल C असणार आहे आणि V तसंच असणार आहे. याला मात्र म्हटलेलं आहे मोलर स्पेसिफिक हीट्स. म्हणजे हा स्पेसिफिक किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ह्या डेफिनेशन्स वगैरे आहे या बुकमध्ये तुम्ही बघू शकता. आपल्याला यातलं महत्त्वाचं जे आर्टिकल आहे ते म्हणजे मेयर्स रिलेशन. अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. मेयर सायंटिस्टने एक रिलेशन दिलेलं आहे, दॅट इज अ रिलेशन बिटवीन CP अँड CV, स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ह्या दोघांमधलं जे रिलेशन आहे दॅट रिलेशन इज नोन ॲज मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन असं नाव दिले. तो फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे का डायग्रामच्या साहाय्याने. CP आणि CV मधला फॉर्म्युला किंवा रिलेशन बिटवीन दीज टू स्पेसिफिक हीट्स. त्याच्यासाठी आपल्याला इथं दोन डायग्रामचा यूज करायचा आहे. काय करायचं आहे? पहिल्यांदा एक सिलेंडर घ्यायचं आहे, त्या सिलेंडरमध्ये गॅस भरून त्याचा एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा आहे. सपोज दिस इज द एअर टाइट पिस्टन, दिस इज द गिवन सिलेंडर. सिलेंडर आहे, पिस्टन केप्ट कॉन्स्टंट म्हटलेला, याला जागा सोडू द्यायची नाही, स्थिर असणार आहे. आतमधल्या गॅसचं प्रेशर P असणार आहे, व्हॉल्यूम V असणार आहे, टेम्परेचर T असणार आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द फिगर 1. इन दिस केस व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट, म्हणजे V काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. सेकंड, तो सिलेंडर असणार आहे, काही बदल करायचा नाही आपल्याला.
सिलेंडर शुड बी सेम. तशाच पद्धतीचं सिलेंडर असणार आहे की त्याची मगाशी ओरिजिनल पोझिशन असेल पिस्टनची. प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला, व्हॉल्यूम बदलला तरी चालतो. म्हणजे ऍक्च्युली आपला जो पिस्टन आहे तो पिस्टन आता ह्या टॉपला जाणार आहे. हा जो काय पार्ट आहे दिस इज नथिंग बट चेंज इन व्हॉल्यूम. ही फिगर आपली फॉर एक्झाम्पल बी असेल. इथं आपल्याला काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे सेकंड फिगर मध्ये. म्हणजे मेयर्स रिलेशन देत असताना जो काय तुम्हाला दिलेला गॅस आहे तो गॅस या सिलेंडर मध्ये भरलेला आहे आणि सिलेंडरचा जो काय एअरटाईट पिस्टन असणार आहे फ्रिक्शनलेस, इट इज केप्ट कॉन्स्टंट. तो वर जाऊ द्यायचा नाही, या गॅसला तर तापवायला सुरुवात करायची. व्हॉल्यूम रिमेन्स काय म्हटलंय, कॉन्स्टंट म्हटलंय. तर सेकंड फिगर मध्ये तेच सिलेंडर असणार आहे, तोच पिस्टन असणार आहे. व्हॉल्यूम बदलते, जी इथून जे आपण हीट देणार आहे हे टेम्परेचर वाढणारच आहे, वरकडून पण होणार आहे. इथं मात्र काय, फक्त जी काय तुम्ही हीट देणार आहे ती सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी जाणार आहे. आणि पिस्टननं जागा सोडलेली नाही. पिस्टननं जागा सोडलेली नाही याचा अर्थ पिस्टन वर नेण्यासाठी वर्कच करावं लागत नाही. वर्क डन शुड बी इथं झिरो असणार आहे. जी काय टोटल हीट तुम्ही देणार आहे गॅसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी, त्या टोटल हीट इज युज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. जे पहिला जो फॉर्म्युला असणार आहे फर्स्ट फिगरसाठी हे dq1 म्हणूया. dq1 इज नथिंग बट चेंज इन इंटरनल एनर्जी इज नथिंग बट अ CPdT. हा पहिला फॉर्म्युला आपला तयार झाला. ह्याच्यामध्ये सॉरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी इथं काय असणार आहे, CVdT असणार आहे. सपोज दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. हे पहिलं इक्वेशन आपलं तयार झालं. आता सेकंड मध्ये काय करायचंय पहा. सगळी सिस्टीम तीच असणार आहे, फक्त प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, व्हॉल्यूम बदलला तरी चालतो. ज्यावेळेस तुम्ही याला हीट देणार आहे, हीट देत असताना पिस्टन हळूहळू वरती गेलेला आहे. पिस्टन सहजासहजी वरती जाणार नाही, त्या पिस्टनवरती काहीतरी वर्क करावं लागणार आहे. म्हणजे तर जी काय तुम्ही एनर्जी सप्लाय केलेली आहे या सिस्टीमला, दॅट एनर्जी इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. पहिल्यांदा इंटरनल एनर्जी पण वाढणार आहे आणि ॲट द सेम टाइम वर्क मस्ट बी डन देअर. म्हणजे पुढचा इक्वेशन आपल्या इथलं काय होणार आहे पहा. dq2 इज इक्वल टू इंटरनल एनर्जी डी तर असणारच आहे आणि त्या इंटरनल एनर्जी डी मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्क डन DW असणार आहे. मग महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला वर्क डनचा इथं काढता आला पाहिजे. कुठल्याही बॉडीचं जर वर्क डन काढायचं असेल, वर्क डन DW इज नथिंग बट फॉर्म्युला काय असणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्स किती लावलेला आहे आपण, F एवढा लावलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे, फॉर एक्झाम्पल dx एवढा असणार आहे. फोर्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला माहित आहे, फोर्स इज नथिंग बट. प्रेशरचा फॉर्म्युला माहित आहे, प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. फोर्स इज नथिंग बट प्रेशर इंटू एरिया इंटू काय असणार आहे, dx असणार आहे. व्हेरी सिंपल रिलेशन्स. वर्क डनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि फोर्स इज नथिंग बट प्रेशर इंटू काय असणार आहे, एरिया असणार आहे. आता एरिया इंटू dx असणार आहे. एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी, परत एक रुंदी, 3 वेळा लेंथ ब्रेथ हाईट आहे, नथिंग बट द व्हॉल्यूम. जे वर्क डन DW इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळणार आहे, PdV हा फॉर्म्युला मिळणार आहे. तो आपल्याला कुठं पुटअप करायचा आहे, त्या वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप करायचा आहे. म्हणजे आपलं स्टँडर्ड रिलेशन परत काय येते बघूया. या रिलेशन मध्ये आपण dq2 इज इक्वल टू DE प्लस काय म्हटलेलं आहे, DW असं म्हटलेलं आहे. पण DE ची आपल्याला आन्सर मागाशी मिळालेला आहे. DE इज नथिंग बट आपण CVdT घेतलेला आहे आणि वर्क डन DW इज नथिंग बट काय म्हटलंय, PdV म्हटलेलं आहे. आणि या dq2 लाच आपण काय नाव टाकलेलं आहे, CPdT असं नाव टाकलेलं आहे. थोडा मॅथमॅटिकल पार्ट आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. थेरी पार्ट फार कमी आहे याच्यामध्ये. ऑल स्टार्ट टू एंड हा मॅथमॅटिकल पार्ट असणार आहे. हे फक्त आता या साईडला घेऊया आपण. जे CPdT मायनस CVdT इज इक्वल टू काय मिळते आपल्याला, PdV हा फॉर्म्युला मिळालेला आहे. CVdT इज इक्वल टू PdV. पण आयडियल गॅसमध्ये आपण काय म्हणतोय, PV इक्वल टू RT हा फॉर्म्युला आपल्याकडे तयार आहे. त्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आन्सर आपल्याला मिळणार आहे PdV इज इक्वल टू RDT.
म्हणजे हे काय पीडीव्ही आहे त्याच्या ठिकाणी आपण RADT पण पुटअप करू शकतो. हा जर फॉर्म्युला आपण इथं पुटअप केला तर आपलं इक्वेशन जे आहे पुढचं ते इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळेल, CPDT मायनस CVDT इज इक्वल टू RDT. तर DT ला आपण इथं कॉमन घेऊ शकतो. DT ला जर आपण कॉमन कन्सिडर केलं तर इक्वेशन काय मिळणार आहे, CP मायनस CV. इथला DT काय राहणार आहे, कॉमन राहणार आहे, R आणि किती राहणार आहे, DT राहणार आहे. बोथ साइड जर DT जर कॅन्सल केलं तर आपला जो फायनल रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट आपल्याला मिळेल. तो फायनल रिझल्ट आपला असा असणार आहे, CP मायनस CV इज इक्वल टू R. So this is the Mayer's relation. साधारणतः एक 2 मार्कापर्यंत हा क्वेश्चन असेल. याच्यामध्ये डायग्रॅम इसेन्शियल आहे. 2 डायग्रॅम आहे. डायग्रॅम काढत असताना डायग्रॅमची साईज दोन्हीची सेमच दाखवायची. पण पहिल्या डायग्रॅम मध्ये आपल्याला व्हॉल्यूम काय काढायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. दुसऱ्या डायग्रॅम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून याला हीट द्यायचे आहे याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. इथं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आणि हीट द्यायचे आहे टेम्परेचर वाढवण्यासाठी. ज्यावेळी तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे त्यावेळी जी काय सगळीच्या सगळी उष्णता तुम्ही देत असता, ऑल दॅट हीट इज कन्व्हर्टेड इन टू चेंज द इंटरनल एनर्जी. पण सेकंड केसमध्ये व्हॉल्यूम स्थिर नाही आहे, व्हॉल्यूम बदलायला लागलेला आहे, प्रेशर स्थिर ठेवलेला आहे. जी काय तुम्ही हीट देणार आहे त्या हीटमुळे बॉडीचे इंटरनल एनर्जी पण इन्क्रीज होणार आहे. ॲट द सेम टाइम वर्क मस्ट बी डन टू डिस्प्लेस द पिस्टन थ्रू डिस्टन्स dx. आणि त्या वर्क डनचा आपल्याला फॉर्म्युला तयार करावा लागतो. आणि तो फॉर्म्युला तयार करून इथं DW म्हटलेला आहे पहा, वर्क डन, PDV वगैरे हे सगळं जर आपण सबस्टिट्यूट करत गेलो तर आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे मॅथमॅटिकल पार्टचा आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही. तो रिझल्ट आपल्याला मिळेल CP मायनस CV इज इक्वल टू R. तर इथं परत अजून आपल्याला 2 स्टेप्स पुढं मांडता येतात. 2 स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. त्यांचं जर आपण सबस्टिट्यूशन टाकलं तर ते फॉर्म्युला आपल्याला असे मिळतात पहा, CP इज इक्वल टू MO आणि SP असं म्हटलेलं आहे पहिलं, आणि CV इज इक्वल टू MO आणि SV असणार आहे. यामध्ये SP आणि AV आणि MO याचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. MO इज नथिंग बट मोलर मास ऑफ द गॅस. आणि हा जो काय SP आणि SV असणार आहे, दीज आर नथिंग बट द प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट्स असं म्हटले किंवा प्रिन्सिपल हिट्स म्हटलंय. हे जर दोन्ही आपण इथं पुटअप केले तर फॉर्म्युला आपल्याला मिळेल MOSP मायनस MOSV इज इक्वल टू काय असणार आहे, R असणार आहे. ते MO जर आपण कॉमन घेतलं तर फायनल फॉर्म्युला मिळेल SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन काय असणार आहे, MO आणि J हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. हा मेयर्स रिलेशनचा पार्ट आहे. छोटंसं आर्टिकल आहे, मॅथमॅटिकल पार्ट आहे. तुम्ही डिटेलमध्ये याच्या नोट्स परत तयार करा. नुसतेच व्हिडिओ ऐकत बसू नका. हा व्हिडिओचा जो काय फाळ्यावरचा पार्ट दिसतो तो परत लिहून काढायचा प्रयत्न करा, किंवा झूमला ज्या नोट्स मी सप्लाय करत असतो त्या नोट्स आपण यूज करू शकता. अशा रीतीने आपलं हे 3रं लेक्चर आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मधलं. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बराचसाच भाग कव्हर केलेला आहे, बेसिक डेफिनेशन्स घेतलेल्या आहेत. दुसऱ्यामध्ये आपण प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल घेतलेला आहे. त्यानंतर आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलेला आहे. आणि आत्ताच्या ह्या आर्टिकलमध्ये आपण स्पेसिफिक हीटचे डेफिनेशन घेतलेले आहे आणि त्यालाच रिलेटेड आपण मेयर्स रिलेशन फाइंड आउट केलेला आहे. मेयर्स रिलेशन काय डिनोट करतंय, काय देतंय, तर डिफरन्स बिटवीन 2 स्पेसिफिक हीट्स CP मायनस CV. CP हा CV पेक्षा ग्रेटर असतो. आता ते सिलेबसला नाही आहे. CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन CV म्हणून इथं CP अगोदर घेतलेला आहे, CV इकडे घेतलेला आहे. कारण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ज्यावेळेस तुम्ही तापवत असता गॅस, त्यावेळेस जी काय उष्णता देत असता ती सगळीच्या सगळी इंटरनल एनर्जीसाठी दिली जाते. आणि कॉन्स्टंट प्रेशरला ज्यावेळेस तुम्ही गॅस तापवत असता तर जी काय उष्णता देत असता
तिचं 2 भागामध्ये रूपांतर केलेलं आहे. 2 पार्ट आहे, तिथं एकच पार्ट आहे, इथं 2च पार्ट आहेत. 2 आहेत म्हणून CP ग्रेटर दॅन काय म्हटलेलं आहे, CV म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग बघूया. ओके, थँक्यू. अभ्यास करत चला.